भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा कल हा एनडीए सोबत जाण्यासाठी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्यात। पवारांसह त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत बोलत नसले तरी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात तशा चर्चा सुरू आहेत आणि आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक पार पडली। रोहित पवार सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार या बैठकीला हजर होते। सत्ताधारी एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं कळतंय। आता या 9 आमदारांचं मत जयंत पाटील शरद पवार यांना कळवणार आहेत। थोड्याच दिवसात शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांनी आमदारांसह पक्षाच्या खासदारांचं मतही जाणून घेतल्याचं कळतंय। दरम्यान आमदार खासदारांचं मत जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो। तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे। ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची। त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही। जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही। तुम्ही कितीही कोणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही। तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुटा।